नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयातील मी सहशिक्षिका श्रीमती अगवनेसेस आज इयत्ता 8वी वर्गाचा मराठी विषयाचा पाठ क्रमांक 11 स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठाविषयी आपल्याशी थोडक्यात चर्चा करणार आहे. यामध्ये आपण पाठाचे नाव, पाठ परिचय, पाठाचा आशय हे घटक अभ्यासणार आहोत. पाठ आहे आपला स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा. लेखक आहेत सुनील चिंचोलकर. जन्म 1951, मृत्यू 2018 मध्ये झालेला आहे. सुप्रसिद्ध लेखक, संत साहित्याचे अभ्यासक, संस्काराचे मोती, समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे श्री रामदास, श्री दासबोध विवरण संच भाग 1 ते 6, 10 संत चरित्रे इत्यादी 40 पुस्तकं प्रकाशित आहेत. शिवसमर्थ पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार, समर्थ रामदास पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. या पाठात स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रेदरम्यानचे प्रसंग आलेले आहेत. त्यात स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती, त्यांची आकलन शक्ती याविषयीचे वर्णन आलेले आहे. भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसलेले होते. सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी भारतभूमीच्या सद्यस्थितीचे आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याविषयीचे चिंतन केलेले आहे. या प्रसंगातून स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते. प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेतलेला आहे. बघा, स्वामी विवेकानंदांचं चित्र आपल्याला समोर दिसत आहे. पाठाला आता सुरुवात करते. बघा, या पाठामध्ये स्वामी विवेकानंदांच्या भारत भ्रमण यात्रेतील काही प्रसंग आलेले आहेत आणि सर्वसामान्य भारतीय माणसांबद्दलची स्वामींच्या मनातील कळकळ आपल्याला या पाठामध्ये दिसून येणार आहे. पाठातच सुरू करते. ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केलेलं आहे. आणि बघा, भारताची सेवा करायची आहे म्हणून त्यांनी भारत यात्रेला हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सुरुवात केलेली आहे. पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत. ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारले, स्वामीजी न वाचता पुस्तकं परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे. असं घडूच शकत नाही. बघा, आता पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामींना वाचनाची अफाट गोडी लागलेली आहे आणि त्यांच्या वाचनाचा अफाट वेगसुद्धा आपल्याला लक्षात येतो. ते पुस्तकाचा एक खंड एका दिवसात संपवून टाकत असायचे आणि पुस्तकातील तपशील, अगदी मुद्दे विचारपूर्वक ते अगदी लक्षात ठेवत असायचे. आणि हे जेव्हा ग्रंथपालाला अफाट वेगावर त्याचा विश्वास नव्हता आणि मग त्यांनी, बघा आता पुढे काय झालेलं आहे. काही लोकांना ग्रंथालयातून जाडीजोडी पुस्तकं न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय असते. थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं, तसंच बहुतेक हा साधू करत असेल. शिष्यांनी हे सगळं स्वामीजींना सांगितलं. 4थ्या दिवशी 4था खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले. आता बघा, या सर्व गोष्टी आता त्यांच्या शिष्यांनी स्वामी विवेकानंदांना सांगितलेलं आहे आणि मग 4था खंड घेण्यासाठी ते स्वतः तिथे गेलेले आहे. त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्याला सांगितले, पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत. तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकतात. आता इथं त्या ग्रंथपालाने स्वामीजींची परीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे आणि पुढे बघा मग काय झालेलं आहे. आता स्वामीजींनीच
आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. ग्रंथपालाने स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे. बघा, जेव्हा ग्रंथपालाने स्वामीजींची परीक्षा घेतली आणि त्यात त्यांना असं लक्षात आलं की स्वामींच्या वाचनाचा वेग प्रचंड आहे आणि हे बघून ग्रंथपाल थक्क झालेला आहे आणि हे मानवी कक्षेच्या बाहेरचे आहे असे उद्गार त्याच्या तोंडातून निघालेले आहे. खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले, स्वामीजी, एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे शक्य होते? स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फारच तर्कशुद्ध आहे, तर्कसंगत आहे. स्वामीजींनी सांगितले, मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहतं, पाठ होऊन जातं. बघा, आता खेत्रीच्या महाराजांनी जेव्हा स्वामींना विचारलेलं आहे की तुमचं स्मरणशक्ती इतकी जास्त कशी आहे याचं स्पष्टीकरण द्या, तेव्हा त्यांनी उत्तर खूप छान दिलेलं आहे की तासनतास ध्यानधारणा करणं, हे त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. आपण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. त्यापुढे जाऊन जर प्रयत्न केला तर आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची शक्ती आणखी विकसित करू शकतो. तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. मी ग्रंथांचे परिच्छेदच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो. काही ग्रंथांची पाण्याचे पाने मी वाचू शकतो. बघा, खेत्रीच्या महाराजांना त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की मी हे सर्व जे करतो ते अगदी तासनतास ध्यानधारणा करतो, त्यामुळे मला हे शक्य आहे. एकाग्रतेमुळे समोरील मजकुराचं मी सहज अत्यंत वेगाने आकलन करतो, ते स्मरणात कायम टिकून राहते आणि मग एका दृष्टिक्षेपामध्ये एक खंड परिच्छेद वाचता येतो आणि मग मी एका वेळी ते एका दृष्टिक्षेपात पुस्तकाचं संपूर्ण पान देखील, असं स्पष्टीकरण स्वामी विवेकानंदांनी खेत्रीच्या महाराजांना दिलेलं आहे. बघा, आता आपण आज अर्धाच पाठ बघत आहोत. याच्यामध्ये आपण एक गोष्ट बघितली की भारताची जर सेवा करायची आहे तर त्यासाठी तो भारत आपण भ्रमण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत त्याला सुरुवात केलेली आहे भ्रमण करण्यासाठी. पुढे स्वामीजींच्या वाचनाचा अफाट वेग आपल्याला प्रत्ययाला आलेला आहे आणि ग्रंथपालाने त्यांची जी परीक्षा घेतलेली आहे त्यात ते अगदी उत्तीर्ण झालेले आहेत आणि तो ग्रंथपाल देखील त्यांचं वाचनाचा वेग बघून थक्क झालेला आहे. पुढे खेत्रीच्या महाराजांना त्यांनी त्यांच्या स्मरणशक्तीचं जे स्पष्टीकरण दिलेलं आहे की ध्यानधारणेमुळे एकाग्रता साधता येते आणि एकाग्रतेमुळे त्यांनी या सर्व गोष्टी साध्य केलेल्या आहे आणि म्हणून ते अगदी एका दृष्टिक्षेपात पुस्तकं वाचू शकतात, हे त्यांनी स्पष्टीकरण खेत्रीच्या महाराजांना दिलेलं आहे. आता यापुढे प्रस्तुत पाठामध्ये कोणकोणत्या गोष्टी त्यांना अनुभवता आलेल्या आहे आणि माणसांबद्दलची स्वामींच्या मनातील जी तळमळ आहे, कळकळ आहे, ती आपल्याला राहिलेल्या पुढच्या भागामध्ये बघायची आहे. आता यानंतरच्या आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण हाच पाठ, स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा, याचा राहिलेला भाग अभ्यासूया. धन्यवाद.